अ, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी आज या ठिकाणी आपण एक रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये जवळजवळ 100 पेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स किंवा त्यांच्या ओपनिंग्स घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ 2-1 हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्समध्ये त्यांचे इंटरव्ह्यूज, त्यांची पात्रता ह्या सर्व गोष्टींचं परीक्षण होऊन योग्य कर्मचारी मिळाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ऑफर लेटर्स देणं अभिप्रेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बरेच MIDCs आहेत. रबाळेचं आहे, तुर्भ्याचं आहे, तळोजाचे आहेत आणि ह्या ठिकाणी अनेक कंपन्या ऑलरेडी एक्झिस्ट करतात. यांचे खूप ओपनिंग्स असतात ज्या ठिकाणी त्यांना ॲक्च्युअली चांगल्या क्वालिटीचे लोकांना एम्प्लॉयमेंट ऑफर करायची असते. त्यासोबतच आमच्या पोलीस पाल्यांना पण एम्प्लॉयमेंटची आवश्यकता असते. या सर्व दोन्ही गोष्टींची सांगड घालून आपण या ठिकाणी हा जॉब रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचा प्रयत्न राहिला की हा एक वेलफेअर इनिशिएटिव्ह असल्यामुळे निशुल्क दरामध्ये आमच्या पोलीस पाल्यांना चांगल्या ठिकाणी ओपनिंग मिळेल अशा ठिकाणी जॉब उपलब्ध करून द्यावा. ह्या व्यतिरिक्त आम्ही पोलीस जॉब्स नावाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहील की त्या माध्यमातून ह्या गोष्टी इन्स्टिट्यूशनलाइज व्हाव्यात. आमचे पोलीस पाल्य त्याच्यावर ऑटोमॅटिकली रजिस्टर करतील आहेत आणि कंपन्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ओपनिंग्स ची नोंदणी करत राहू आणि देअर विल बी अ फॅसिलिटेटर आमचं वेलफेअर डिपार्टमेंट की ज्याच्या थ्रू ह्या लोकांची सांगड घालून सातत्याने रेग्युलर लेवलला सुद्धा ह्या गोष्टी आम्ही करत राहणार आहोत. या व्यतिरिक्त खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांना बेटर क्वालिटीचा जॉब ऑफर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही ट्रेनिंग्स देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचे स्किल्स अपग्रेड होतील आणि दे कॅन अप्लाय फॉर बेटर जॉब्स इन फ्युचर. तर काही लोकांना ज्यांना ऑलरेडी जॉब्स मिळालेले आहेत त्यांचं स्किल अपग्रेडेशन किंवा ज्यांना जॉबच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची सुद्धा नोंदणी करून आपण त्यांचंही स्किल अपग्रेडेशन या ठिकाणी करणार आहोत.